किनवट शहरातील मुख्य बाजारपेठेत वसलेल्या जुनी नगर परिषद प्रांगणात सध्या अक्षरशः कचरा, गर्दुल्ले आणि मद्यपींचे अड्डे झाले असून परिसरातील नागरिक विशेषतः महिला वर्ग प्रचंड त्रस्त झाले। दिवसाढवळ्या उघड्यावर दारू पिणं, असभ्य वर्तन करणं, महिलांना त्रास देणं असे अनुचित प्रकार सर्रास घडतात। मात्र या सगळ्याकडे पोलीस प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं। किनवट शहराची मुख्य बाजारपेठ ही नेहमीच गजबजलेली आणि नागरी वाहतुकीचा प्रमुख केंद्रबिंदू आहे। याच भागात वसलेले जुने नगर परिषद प्रांगण एकेकाळी शहराचा अभिमान मानलं जात होतं। मात्र आज या ठिकाणी कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकच्या बाटल्या, थुंकीचे डाग, अस्वच्छता आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं। नागरिकांना या भागातून चालणंही कठीण झालं। दारू विक्री दुकानासमोरच खुलेआम मद्यपान। प्रांगणात असलेल्या दारू विक्री दुकानासमोरच अनेक जण खुलेआम मद्यपान करताना दिसतात। थेट रस्त्यावरच बसून बाटल्या उघडल्या जातात, पिण्याचे ग्लास मांडले जातात आणि दारू पिऊन दारुड्यांचं वर्तन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड, भांडण, अपशब्द आणि अश्लील भाषेत बोलणं, या सगळ्या प्रकारात महिला सुरक्षित नाहीत। बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिला आणि तरुणींना मद्यपान करून अश्लील शेरे, विघातक वर्तन व शारीरिक इशारे सहन करावे लागतात। पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेचं दुर्लक्ष, हे सर्व प्रकार सर्रास चालू असताना स्थानिक पोलीस प्रशासन किंवा नगर परिषद यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। नागरिकांच्या तक्रारीही कागदावरच राहतात। केवळ निवडणुकांच्या तोंडावर झाडाझडती केली जाते, पण दीर्घकालीन उपाययोजना कोणी करत नाही। दारू विक्रेत्यांची कायदेशीर जबाबदारी। 1. मद्य विक्रेत्यांना परवाना मिळताना ठराविक अटींचं पालन करणं बंधनकारक असतं। 2. दुकान परिसरात मद्यपान न करणं। 3. परिसर स्वच्छ ठेवणं। 4. कायदा सुव्यवस्था बिघडू न देणं या अटी असतात। मात्र या ठिकाणी या सर्वच अटींचे उघड उल्लंघन होत आहे। परवाना रद्द करण्याची कारवाई होणं अपेक्षित आहे। कायदा काय सांगतो? 1. IPC कलम 294 नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन किंवा भाषेचा वापर हा दंडनीय गुन्हा आहे। 2. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं गुन्हा आहे। 3. स्थानिक पोलिसांना अशी वर्तन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचा अधिकार आहे। 4. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखणं ही पोलीस आणि नगर परिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे। नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे संताप वाढतोय। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर रस्त्यावर उतरून आंदोलनाची चेतावणी दिली आहे। बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होत असल्याचं सांगितलंय। किनवट शहराच्या हृदयस्थानी असलेल्या भागात जर असे अराजक आणि असभ्य वर्तन खुलेआम घडत असेल तर शहराच्या सामाजिक व प्रशासकीय आरोग्याची स्थिती चिंताजनक आहे। प्रशासनाने या प्रकारावर तात्काळ कठोर पावलं उचलणं अत्यावश्यक आहे, अन्यथा नागरिकांचा संयम संपण्यास वेळ लागणार नाही।